ला पाहायला मिळते. कुशल स्पोर्ट्स शिशालावन साफाडे चषक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजचा स्पर्धेचा हा दुसरा दिवस आहे. अजय मोसोबा क्रिकेट संघ वेलकम उसाटणे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला संघ पाहायला मिळेल जोया 11 गेसर. चला सराव विकेट वरती करू नका, आणखी सराव बंद करा. उसटणे संघ चेंडू जमा करा आपण लगेच. चला प्लीज. चला चेंडू आपण अंपायरकडे जमा करायचा लगेचच आणि फिल्डिंग आपण लावून घ्यायचे. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाठवायचे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून नक्कीच क्षणचित्र पाहायला मिळेल टेलिकास्ट वरती. अस्केच्या माध्यमातून नक्कीच टेलिकास्ट आणि या सुंदर ड्रोनच्या माध्यमातून नक्कीच अप्रतिम क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतं. बघा किती सुंदर आणि अप्रतिम दर्जेदार हा नक्कीच पूर्ण सापाटे गाव तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतो. नक्कीच बाजूला लगेच भिवंडी नगरी देखील आहे आणि हा सुंदर व्ह्यू नक्कीच तुम्हाला दरम्यान तुमच्या टेलिव्हिजन सेटवरती पाहायला मिळतो. शंकरजी देखील आमच्यासोबत आज जॉईंट आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि ड्रोनच्या माध्यमातून हा टेलिकास्ट सुंदर असा टेलिकास्ट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतो टीव्ही स्क्रीनवरती. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये गावदेवी देवीचा बडा संघाने अप्रतिम खेळ केला. तो संघ देखील नक्कीच संध्याकाळी बरोबर इव्हिनिंगला आपल्याला पाहायला मिळेल या मैदानाच्या आतमध्ये. आणि दुसरी मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार 2 टीममध्ये. गेसरच्या अगेन्स्ट संघ दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. उसाटणे टीमला नक्कीच आता मात्र वाईल्डकार्ड एंट्री तर भेटली आहे. बघू उसाटणे टीमचा कसा खेळ होतोय. तर मॅचला होते सुरुवात. संकेत पाटीलचा पहिलं षटक आहे राऊंड विकेटना. पहिलाच बॉल स्विंग आणि मिस. चेंडू बॅटचा संपर्क नाही आलाय. हा डॉट बॉल. सुरुवात मात्र भरपूर चांगली झाली आहे संकेत पाटील जो नक्कीच
पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती. अध्यक्ष चषकामध्ये अप्रतिम खेळ केला होता नक्कीच टीम वेलकम उसाडणे ना, आणि आता मात्र जे मुसोबा वेलकम उसाडणे संघ मैदानामध्ये खेळत असताना चांगली माशी देखील आपल्याला पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाही. दोन चांगल्या टीम आमने सामने आहेत. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट आक्रमण करण्याचा प्रयत्न, टॉपेज आहे, फिल्डर आहे जेलच्या खाली, परतावं लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. जुबा 11 गेसर टीमला धक्का पहिला. नवीन फलंदाज झाले मैदानाच्या आतमध्ये. दीप आलाय, योगेश नक्की शून्यावरती बाद झाला. गोरखला आता मात्र स्ट्राईक मिळते. प्रथमच या पहिल्या इनिंग मध्ये. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट ना, फटका तर चांगला आहे. नटराज स्टाईलला खेळाल्यात, फक्त दिशा दिली. ऑफिल फास्ट आहे, मात्र चेंडू जातो भरपूर वेगानं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोरखच्या बॅट मधून हा पहिला चौकार. थँक्यू. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 वर. गोरखच्या बॅट मधून हा पहिला चौकार आला. राऊंड विकेट ना, अजून एक चांगला फटका आहे. धावा देखील चांगला मिळतील. गोरखने केली आक्रमणाला सुरुवात. इथनं आता जशी मात्र स्ट्राईक आली आहे गोरखकडे, तसं नक्कीच तुम्हाला एक मोठे फटके पाहायला मिळतात. पहिला षटकार या पहिल्या इनिंगचा गोरखच्या बॅट मधून. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 वर. संकेत पाटीलवरती आता मात्र आक्रमण होत असताना. नेक्स्ट बॉल अकोटापाचा अजून एक चेंडू आहे, त्याला देखील मात्र पाठवल्या पुन्हा एकदा फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हेरी गुड बॅटिंग, व्हेरी गुड बॅटिंग. गोरख मांगुरकरचा नक्कीच मात्र भरपूर चांगला खेळ इथं मिळतो हा चौकार. आणि अशा प्रकारे पहिला षटकाचा खेळ झाला कंप्लीट. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 गेसर ए संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 1 खेळाडू बाद 15. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एक चांगली सुरुवात
दरम्यान आता आपण म्हणू शकू सुरुवात एवढी चांगली झाली नव्हती. मात्र गोरखनं शेवटच्या 3 बॉलवरती भरपूर चांगला खेळ त्यानं केला. शेवटच्या 3 बॉलवरती त्यांनी नक्कीच धावा बनवल्या एकूण 14 आणि संघाची एकूण धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती एक खेळाडू बाद 15 अशी धावसंख्या. गेसरी संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या अगेन्स्ट उसाटणे. चांगली मॅच पाहायला मिळेल. सागर पाटील सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या चेंडूने बॅटचा संपर्क नाही. व्हेरी गुड बॉलिंग. सागरनं देखील इम्प्रेस केलं या सीझनमध्ये. नक्कीच त्यांना 2 बाईक देखील जिंकल्यात. एक अष्टपैलू खेळाडू आहे उसाटणे टीमचा. भरपूर चांगला खेळ आणि वेलकम उसाटणे संघ भरपूर यंगस्टर चांगले खेळाडू नक्कीच टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यंगस्टरांचा नक्कीच हा संघ पाहायला मिळतो. अकोट टप्प्याचा आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न नक्कीच केला आणि आता परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. रष्टांच्या मागे नक्कीच थोडीशी चूक तर झाली होती. आपण रिप्लेमध्ये जाऊन बघूया. नक्कीच हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा त्या टीव्ही स्क्रीनवरती. ॲक्शन रिप्लाय. राऊंड विकेटनं सागर पाटीलचा हा चेंडू होता. गती कमी होती आणि या चेंडूने बॅटचा संपर्क नक्की झाला होता. सेकंड अटेम्प्टमध्ये नक्कीचा झेल पकडला गेला आणि दुसरा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम गेसरला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटनं हा देखील पुन्हा एकदा दाखवटा चेंडू. फटकाचा चांगला आहे. भरपूर वेगानं संकेत देखील आलेत. फिल्डिंग थोडीशी दरम्यान खराब तर झाली होती. फेक बघा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे कदाचित फिट नसावी. ओव्हर थ्रो आणि अजून काय धावा. अजून काय इथनं धावा मिळतील. चुकीची फेक संकेत पाटीलकडनं. तोपर्यंत मिळतील 3 धावा. 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 वरती. षटका दरम्यानचा मार्गस्थ असताना बघतो आपण दुसरा पॉवर प्लेचा षटका. पहिल्या षटकामध्ये संकेत पाटीलनं एकूण धावा खर्च केला. 15 एक विकेट घेतली. दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत गोलंदाजी भरपूर चांगली केली सागर पाटीलनं. राऊंड विकेटनं वाईट वारकर. व्हेरी गुड बॉलिंग. व्हेरी गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी. विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना गोरख चांगल्या फॉर्ममध्ये चांगल्या टचमध्ये तो आहे. चांगली बॅटिंग तो करतोय. त्या अनुषंगानं आता मात्र विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना सागर पाटील देखील. संघाची धावसंख्या आता मात्र थांबली. धावफलक एकूण आपल्याला पाहायला मिळतो 18 वरती धावफलक आहे. कारण रन रेटनं जर आपण विचार केला तर 10.8च्या धावगतीनं धावा बनवत असताना चांगला चेंडू फुलर लेनचा बॅक टू द बॉलर खेळला. हेलिकॉप्टर शॉट खेळायचा होता. काय गोलंदाजी दरम्यान पाहायला मिळतं. वेग भरपूर चांगला आहे. तुमच्याकडे वेग असून जमत नाहीये. तुमच्याकडे व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे. तो व्हेरिएशन तो वेग पाहायला मिळतो. म्हणून तर 2 बाईक या सीझनमध्ये जिंकल्यात सागर पाटीलनं. त्याचा नक्कीच उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्यक्ष मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम गोलंदाजी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. धावेतनं मिळते एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या स्कोर बोर्डवरती 19 वरती धावफलक. हा कमबॅक करणारा होता जे मुसोबा वेलकम उसाडणे संघ मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान वाईल्ड कार्ड एंट्री तर नक्कीच मिळाली उसाडणे टीमला. चांगला खेळ करण्याचा नक्कीच त्यांचा देखील प्रयत्न असेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 19 वरती 2 धक्के लागलेत. गेसर ए संघ जो 11 गेसर ए संघ खेळतोय पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. चला वे कमी घ्या पण प्लीज थोडं सहकार्य करा. यस दीज आहे. आम्ही भीत नाही कोणाचे बापाला आमची वेगळीच झलक. आम्ही भीत नाही कोणाचे बापाला आमची वेगळीच झलक. सापडे गावाचे रेबल बैलाचा हाय पटेल जोरात. सापडे गावाचे रेबल बैलाचा हाय पटेल जोरात. सापडे गावाचे रेबल बैलाचा हाय पटेल जोरात.
सेकंड स्पेलमध्ये आलेत. बघा संकेतनं पहिल्या षटकामध्ये धावा 15 खर्च केला, तर देखील विश्वास किती आहे बघा टीमचा संकेत पाटीलवरती. हा विश्वास असणं गरजेचं आहे, भरोसा असणं गरजेचं आहे. माहिती आहे नक्कीच आता मात्र टीम ओसाडीला की संकेत या षटकामध्ये कदाचित कमबॅक करेल की काय. मात्र गोरख देखील इथं आक्रमण करण्याचा तो देखील प्रयत्न करेल, कारण का दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलाय उसाटणे टीमनं. ज्या अनुषंगाने आता मात्र इथनं प्रयत्न संकेत पाटीलचा असेल. संघाची धावसंख्या धावपलकावरती 20 लॉस ऑफ 2, 20 धावा स्कोर बरोबरती आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना इथनं तिसरं 5 ओव्हरची ही मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या स्पर्धेचा दुसरा दिवस अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट. राऊंड विकेटनं समोर केलं, विषमध्ये फटका चांगला आहे, फिल्डर भरपूर दूर आहेत, आउटफील्ड फास्ट आहे. क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका ज्याला म्हटला जातं. बॅक टू द बॉलर हिट, चेंडू जातोय बाउंड्री लाईन. संदप टीमचा होणार आहे. चेंडूने बाटचा संपर्क आलाय. टॉप एज आणि इष्टांच्या मागे मात्र चूक होणार नाही. फाईन लेगला पकडला जाईल आणि संपला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज. अशी सख्य धक्का तिसरा टीम गेसरला. बॅटर दक्षित चांगली गोलंदाजी करत असताना आता मात्र संकेत पाटील ओव्हर द विकेट ना. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू, बाउंड्रीचा फटका. फिल्डिंग चांगली झाली, उचलून फेक करेपर्यंत एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाही. सिंगलच मी द्या. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या स्कोर बरोबरती 25 धावा स्कोर बरोबरती आहे. षटक क्रमांक इथं मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतो तिसरा षटक आहे. 3 बाउंड्रीज आणि 1 षटकार, 1 सिक्सर आलाय या इनिंग मध्ये. गोरख स्ट्रायकिंग एंडला. ओव्हर द विकेट फॉर, नक्कीच भरपूर चांगला हा शॉट आहे. धावा देखील चांगला मिळतील. स्वार काटच्या माध्यमातून चेंडूला पाठवला पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोरख मांगरुळकरच्या बॅटमधून येतोय हा चौकार. क्विक रिप्लाय देत असताना संकेत पाटील. प्रथम लागेल गोल. लागत असताना मॅचची गोल्डन विकेट. गोरख मांगरोळकर मैदानाच्या बाहेर.
विशाल. चौथ्या ओव्हरमध्ये फटका हवेत मिसामिंग शॉट, झेलची संधी तर नसणार आहे. फिल्डर पोहोचलेत. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 रन इथनं अजून मिळतील. नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये मनोज आणि खेळतो आता मात्र दक्षित. या दोघांना चांगली भागीदारी करावी लागेल. दक्षित आणि मनोजला मात्र चांगला खेळ करावा लागेल. संघ थोडासा बागपुडला आहे. समोर जे मोशोबा वेलकम उसाडणे संघ आहे. त्या अनुषंगानं एक चांगली धावसंख्या बनवणं गरजेचं आहे. अजून एक चांगला चेंडू, व्हाईट यॉर्कर, फुलर रेंजचे असे काही चेंडू आपल्याला नक्कीच पाहायला भेटले या इनिंगमध्ये. व्हेरी गुड बॉलिंग. दरम्यानचा हा देखील चांगला चेंडू, डॉट बॉल आला. या दरम्यानचा हा देखील चांगला चेंडू. अक्षरशः आता मात्र धावांचा जर विचार केला तर धाव गती थांबली. गौरव जेव्हा खेळत होता तेव्हा नक्कीच धावांना एक आपल्याला वेग पाहायला भेटला. मात्र आता अक्षरशः मजबूत पकड पाहायला मिळते या मॅचमध्ये. ज्यानुषंगानं गोलंदाजी सुरवे, जे मोसोबा क्रिकेट संघ वेलकम उसाटण्याची वाईल्ड कार्ड एंट्रीची भेटली तर आहे. मग आतापर्यंत दमखम दाखवला टीम उसाटण्यानं. मगाशी देखील मी उल्लेख केला की अध्यक्ष चषक असेल, त्याच्यानंतर किंग्स ट्रॉफी असेल, या स्पर्धेमध्ये दर्जेदार आणि उल्लेखनीय कामगिरी राहिली होती. त्याच्यानंतर आपण बुर्दुलच्या मैदानावरती बघितलं, तिथे देखील नक्कीच सरपंच चषकामध्ये अप्रतिम कामगिरी राहिली होती. तिथे नक्कीच मालिकेवरची बाईक देखील जिंकली होती सागर पाटील. म्हणजे भरपूर चांगला खेळ या सीझनमध्ये टीम जे मुसोबा वेलकम उसाडणे जोवा इलेव्हनच्या नावाने देखील संघ सातत्याने खेळत असतो. वेलकम उसाडणे भाऊ नक्कीच सातत्यानं टीमला पुरस्कृत करत असतात. ते स्वतः खेळतात देखील. या दरम्यानचा अजून एक चांगला चेंडू, विशालचा षटक संपली. त्या दरम्यानची 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना गेसर ए संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32 वरती. आतापर्यंत एकच धावेतनं एक्स्ट्रा खर्च केली. दक्षिणनं 6 चेंडू केले, फक्त त्यांनी धावा बंद 3 फर्स्ट इनिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि फर्स्ट इनिंगमध्ये आपण जर करंट रन रेट बघितला तर 8.00 आहे. एक सिक्सर आणि 4 बाउंड्री, 4 चौकार आतापर्यंत आपल्याला दरम्यान पाहायला मिळतात. सपाटे गावचे नक्कीच कुस्ती पैलवान सन्मान्य गणेशजी पाटील यांचा शुभागमन झाला. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. नरेश हनुमान पाटील यांना देखील विनंती की आपण देखील व्यासपीठावरती यावं. सन्मान्य प्रल्हाद पाटील आपल्याला विनंती आपण देखील व्यासपीठावरती यावं. सपाटे गावचे कोणी प्रतिष्ठित नागरिक आला असेल तर सर्वांनी या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. खराब चेंडू आहे, खराब चेंडू आहे. बीमर आहे, बीमर नक्कीच संघाला बीमार करेल. शाखा झाले त्या षटकामध्ये गोलंदाज. 1+1 हा ऍक्शन रिप्लाय. व्हेरी गुड डिसिजन, व्हेरी गुड डिसिजन फॉर द अंपायर. लगेचच अंपायरला सांगितलं आहे की हा चेंडू बीमर आहे. शाखालचा अंतिम षटक आहे. नेक्स्ट बॉल. राऊंड विकेटने समोर खेळलेत, तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग भरपूर चांगली आहे. तोपर्यंत मिळेल एक सिंगल इथनं मिळते आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते. पुढे संघाची एकूण धावसंख्या 35 वरती धाव फलक आहे. बघा नक्कीच ड्रेसिंग कंपल्सरी आहे आणि हा आता मात्र साधारण नॉर्मल नियम आहे, तो सगळ्यांना माहिती असावाच. 12वा तुमचा असेल त्याला देखील
नक्कीच काडी संघाला काल 4 धाव्याची पेनल्टी होती, देसाई टीमला 2 धाव्याची पेनल्टी होती. जे काही नियम आहेत त्यांचं पालन करणं गरजेचं असणारा फटका त्या चांगला आहे. फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. चेंडू सुचून फेक करेपर्यंत दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न वेगाने केला. कॉलिंग सुंदर आहे. 2 धावा कंप्लीट करत असताना ओव्हर थ्रो चांगला बॅकअप आला. बॅकअप चांगला आला. 3 धावा आहेत ना मेदल आणि या 3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 3 जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 40 वरती. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 50 प्लस जाण्याचा प्रयत्न नक्कीच असेल जवालावन गेसरे संघाचा या मॅच मध्ये. हा दरम्यानचा हा चेंडू तर चांगला होता. कीपर तर बीट झाले होते. 22चा इशारा अंपायर झाला. संघाची धावसंख्या 41 धावा स्कोअरबोर्ड वरती. एक्स्ट्रा 4 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात या पहिल्या इनिंग मध्ये. नेक्स्ट बॉल राऊंड बिगिन. खराब चेंडू आहे. फटका देखील माझी माऊली आई बसली मंदिराला. देवी माझी माऊली आई बसली मंदिराला. मंगळवाराचे गोदी साला नवारा केले काही अंगाला. मंगळवाराचे थँक्यू. गोदी 47 धावा स्कोअरबोर्ड वरती. निर्णायक चेंडू षटकातील हवेचा हा फटका हवेत आहे. भरपूर सुंदर आहे फटका. धावा देखील मिळतील चांगल्या. हा देखील चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर शेवटच्या नक्कीच षटकामध्ये. आणि आता मात्र या 2 चेंडूंवरती नक्कीच चांगल्या धावा येत आहेत. एकूण धावा मात्र बनवल्या गेल्यात पहिल्या इनिंगच्या अखेरीस 53 आणि 54चा टार्गेट असेल. एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकू या मॅच मध्ये जेव्हा 11 टीम गेसरच्या माध्यमातून ज्या अनुषंगाने शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकार. शाकालने या ओव्हरमध्ये एकूण 20 धावा खर्च केल्या आणि 5 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या मात्र झाली 53-54चा टार्गेट. नक्कीच आपण जर बॅटिंग बघितली तर तुम्हाला की स्क्रीनवरती पाहायला मिळेल. गोरखनं 9 बॉलमध्ये 20 बनवल्या. योगेशनं नक्की 0 वरती बाद झाला. दीपनं 3 बॉलमध्ये 1 बनवली. आशिषनं 3 बॉलमध्ये 7 बनवल्या. त्याच्यानंतर दक्षितनं चांगली बॅटिंग केली. अंतिम नक्कीच काही चेंडूंवरती 11 बॉलमध्ये त्यांनी 20 बनवल्या आणि एकूण षटकं संपली. त्या दरम्यानची 5 आणि 5 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली 53-54चं टार्गेट. आपण जर बॉलिंग बघितली संकेतनं 2 ओव्हरमध्ये 25 खर्च केला. 3 विकेट त्यानं घेतल्या. त्याच्यानंतर सागरने 1 ओव्हरमध्ये 4 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्यानं घेतली. विशालने 1 ओव्हरमध्ये 2 धावा खर्च केले. त्याने नक्कीच त्याला विकेट मिळाली नव्हती. शाकालचा हा मोठा षटक आहे. शाकालनं नक्कीच डेट ओव्हरमध्ये 1 धावा खर्च केला. 20 त्याला विकेट मिळाली नाही. पहिली विकेट गेली 29 वरती. दुसरी नक्कीच पहिला विकेट जर विचार केला तर 0 वरतीच नक्कीच आपल्याला पहिली विकेट पाहायला मिळेल. त्याच्यानंतर 15 धावसंख्येवरती दुसरी, 24 वरती नक्कीच तिसरी आणि चौथी विकेट आपल्याला 29 वरती पाहायला भेटली. एकूण नक्कीच या मॅचचा लेखा तुमच्यापर्यंत पोहोचवला इसक्याच्या माध्यमातून शंकरशी गुलवे नक्कीच भरपूर सुंदर नक्कीच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना नक्कीच डीजे सचिनच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच डीजेचे धून ऐकायला मिळते. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि आपण लगेचच करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल. टीम संदर्भ आपल्याला कुठे जायचं नाही. कंबॉक्समध्ये पुन्हा देतील. या दरम्यान आमचे सहकारी समालोचक मित्र सुनील पवार कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील. ओमसा एंटरप्राइजेस नक्कीच आणि नक्कीच ओमसाई नक्कीच आपण बघतो. या दरम्यान एंटरप्राइजेसच्या माध्यमातून सुंदर पाण्याची देखील व्यवस्था आम्हाला केली गेली आहे. जितेश म्हात्रेंच्या माध्यमातून 1 बार पिओ 100 साल जिओ. पाणी एकदा नक्कीच तुम्ही पिऊन बघा. सुंदर टेस्ट आहे. आणि नक्कीच दरम्यान तुम्हाला टीव्ही स्क्रीनवरती झाले तो कले नक्कीच अशा आमच्या भाऊजी आम्हाला किरण थले सांगत असताना त्यांनी सकाळी भरपूर या दरम्यान बघतो आपण खूप सारी दरम्यान त्यांनी देखील प्रॅक्टिस केली कॉमेंट्रीची. किरण थळे यांनी कुशल स्पोर्ट्स नक्कीच शिशालावांना सापाडी चषक आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय रमेश विष्णू पाटील क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. रमेशजी नक्कीच पाटील साहेबांना बाबूंना श्रद्धांजली देखील दिली. ड्रोनच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला जो व्ह्यू पाहायला मिळतो तो सुंदर आणि
अप्रतिम नक्कीच हा टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम आणि सुंदर. समोरच नक्कीच आपण बघतोय तेव्हा भिवंडी नगरी आपल्याला पाहायला मिळते आणि कल्याणची ऐतिहासिक नगरी तुम्हाला पाहायला मिळेल. सुंदर आणि अप्रतिम हा क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतोय आणि सुंदर नक्कीच ही स्पर्धा देखील करूया आपण. कमेंट्री बॉक्स मध्ये बदल पुन्हा एकदा नक्कीच बॉक्स मध्ये असतील आमचे मित्र ठाकूर पटाचे नक्कीच अप्रतिम समालोचक सुनील पवार कमेंट्री बॉक्स मध्ये. अनेक अनेक धन्यवाद राहुल भोईर. तनेजित आपण सापाट चषक 20-22 हा दुसरा दिवस पाहतोय आणि पाहतोय की आपण ज्या प्रकारे एक चांगलं आयोजन पाहतोय. अतिशय सुरेख उच्च कोटीचं आयोजन एवन जोडीच्या माध्यमातून पिंटू शेठ पाटील आणि तसेच अधिक पाटील यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण कुशल स्पोर्ट आणि श्रीशय 11 सापाट यांच्या माध्यमातून उच्च कोटीचं आयोजन पाहतोय आपण. तर जो सामना पाहतोय आपण उसाटणे विपक्ष गेसर अशी फाईट पाहतोय आपण. निर्धारित 5 षटकामध्ये 54 धावाचं टार्गेट उभं केलं होतं गेसर संघाने. उसाटणे संघ जर पाहिला पण तर उच्च कोटीचा हा कल्याण ग्रामीणचा एक अतिशय A1 क्वालिटीचा संघ आहे. पहिला चेंडू अतिशय अप्रतिम एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर इथं मात्र बाल थोडक्यात बचावतोय फलंदाज, कारण की सुरेख एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहिलं होतं आपण प्लेसमेंट ठीक नव्हती. चांगली सुरुवात गोलंदाज पाहतोय आपण आकाशच्या माध्यमातून. खातं उघडायचं बाकी अजून पाहतोय आपण स्ट्राईकला फलंदाज जिथं मात्र सागर नो डाऊट एक क्लास हा फलंदाज पाहतोय आपण उसाटणे संघाचा. आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण शाकाल, बहुत बडा नाम शान पिक्चरचा. पण हा शाकाल मात्र पाहतोय आपण उसाटणे संघाचा आहे. सागर सज्ज होताना अजून खातं उघडायचं बाकी आहे. गोलंदाज मारा करतोय आकाश रफ्तार के सौदागर, अतिशय चांगला तिकट मारा इथं मात्र करताना पाहतोय आपण. राऊंड द विकेटचा मारा पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस पाहता हेलिकॉप्टर उडवत होतं खऱ्या अर्थाने, पण व्यवस्थित टायमिंग करता आला नाही. चेंडू मात्र लॉंग ऑफ बाउंड्रीकडे येतोय, परत तालमेल पाहायला मिळत नाहीये आणि अजून एकदा मात्र जीवनदान मिळालंय शाकाल याला. फक्त आणि फक्त एक सिंगल या एका धावेनी सागर आपल्या डावाची सुरुवात करतोय आणि संघाचं सुद्धा खातं उघडतोय या एका धावेनी. 5 षटकामध्ये 54 धावाचं टार्गेट आहे. अंतिम षटकाच्या 2 चेंडूवर ज्या प्रकारे फलंदाजी केली होती आणि त्याच फलंदाजीच्या बळावर मात्र 50 साकडा पार केला होता गेसर संघाने. गोलंदाज सज्ज होताना परत आकाश, अजून पहिल्या विकेटची प्रतीक्षा असेल, मात्र एका चांगली सुरुवात करून द्यावी लागेल उसाटणे संघाच्या सलामीवीराला. यावेळेस पाता चांगला चेंडू होता, बॅटची कट घेऊन मात्र विकेट किपरच्या वरतून गेलंय शॉट थर्डमॅन कडे. पहिल्या विकेटचं पतन. पाहू शकता आपण डिप्लेमध्ये ज्या प्रकारे शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, जागेवरून बॅटची कट घेऊन चेंडू मात्र शॉट थर्डमॅन क्षेत्राकडे गेला आणि एक अप्रतिम अफलातून चांगलं झेल टिपल्या गेलं आणि पहिल्या विकेटचं पतन पाहतोय आपण. आता मात्र गेसर संघाने सुद्धा कमबॅक केले. पहिला विकेट इथं मात्र प्राप्त करून देतोय गोलंदाज आकाश. क्रमांक 3 वर उसाटणे संघाचा पाहतोय आपण फलंदाज इथं मात्र खेळपट्टीवर जाताना. प्रेम भंडारी, एका चांगली पार्टनरशिप इथे मात्र करावी लागेल उसाटणे संघाला जर हा सामना जिंकत असेल, कारण की मातीची खेळपट्टी आहे आणि इथून मात्र चांगली धावसंख्या उभी केली होती. अंतिम षटकामध्ये ज्या प्रकारे प्रहार पाहायला मिळालं होतं. डावखुरा फलंदाज सज्ज होताना खेळण्यासाठी प्रेम भंडारी. आजच्या दिवसांमध्ये प्रभावशाली कामगिरी पहिल्या सामन्यामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. यास पात्र चांगला चेंडूवर टॅप करण्याचा प्रयत्न, संघर्ष करताना उसाटणे संघाचे फलंदाज पहिल्या षटकामध्ये. एक अतिशय अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण आकाशच्या माध्यमातून. आतापर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकामध्ये 54 धावांचं टार्गेट स्वीकारताना उसाटणे संघ आपण पाहतोय. याच पता खराब चेंडू, काय घडलंय पाहायचंय. चेंडू मात्र निघून जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. या चेंडूवर हा बाईच्या स्वरूपात चौकार.
हे पाहू शकता आपण. एका क्षणी वाटलं होतं की डाव्या अष्टीला मेश करून जातोय काय, पण वेस्टेच्या वरतून गेलंय. सज्ज होताना गोलंदाज पाहतो आपण आकाश. समोर डावखुरा फलंदाज खेळण्यासाठी प्रेम भंडारी. अजून खातं उघडायचं बाकी आहे. अंतिम चेंडू. यास पाहता लॉब केलंय चेंडूला. मिड विकेट क्षेत्राकडे डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल अंतिम चेंडूवर प्रेम भंडारी कंप्लीट करेल. अंतिम चेंडूवर मात्र स्वतःचं खातं उघडतोय प्रेम भंडारी आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उचाटणे संघाची धावसंख्या पाहतोय आपण 54 धावाचं टार्गेट स्वीकारताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 6. एक अप्रतिम लाजवाब गोलंदाजी पाहिली आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये. व्यक्तिगत जर पाहिलं आपण सागर मात्र 2 चेंडूवर 1 या धावसंख्येवर आहे आणि प्रेम याने मात्र 3 चेंडूचा सामना केलाय आणि फक्त 1 या धावसंख्येवर. पहिला फलंदाज बाद होणार होता तो म्हणजे शाकाल. संघासाठी खातं उघडता आलं नव्हतं. 0 या धावसंख्येवर बाद होऊन खेळाडू कक्षामध्ये विश्रांती घेताना आपण पाहतोय. अजून मात्र सागर आणि प्रेम भंडारी ही जोडी खेळपट्टीवर आहे. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून पाहतोय की दुसरं षटक टाकण्यासाठी इथे मात्र गोलंदाज सज्ज होतोय. दक्षच होता फलंदाजी करताना, ज्याच्यामुळे ही धावसंख्या पाहतोय आपण. दक्ष त्यांचा हा पहिला चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होताना फक्त आणि फक्त एका धावची संधी होती. या एका धावीने आता मात्र प्रेम भंडारी नॉनस्ट्राईकला पोहोचतोय. व्यक्तिगत 4 चेंडूचा सामना केला आणि फक्त 2 या धावसंख्येवर धीमी फलंदाजी आपण पाहतोय आतापर्यंत उसाटणे संघाच्या माध्यमातून 54 धावाचं टार्गेट स्वीकारताना. SK लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून एक अतिशय उच्च कोटीचा आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतात. माहिती मिळाली होती की तब्बल 13 वर्षे रतन बोर ट्रॉफीला ज्यांनी कव्हरेज केलं, निश्चित कौतुक करावं लागेल किरण थळे ऑल टेक्निकल टीमच्या माध्यमातून. आणि मित्रांनो, मला असं वाटलं होतं की किरण थळे हा आमच्या भिवंडीचा लोकल आहे, पण आज प्रत्यक्ष माहीत पडलं की सापट गावाचा हा एक अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व आहे. सज्ज होताना याच पात्र बॅकफूट पंच केले. डीप कव्हरकडे खराब क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीची मागणी होताना पाहतोय आपण. सागर जवळ वेळ होती. सहज अतिशय वेगात या 2 धावा पूर्ण करतोय. या 2 धावींनी व्यक्तिगत सागर मात्र 3 चेंडूचा सामना केला आणि 3 या धावसंख्येवर फलंदाजी करताना. आणि संघाची धावसंख्या जर पाहिल्या आता मात्र आपण 9. सापट चषक 2022 हा अतिशय उच्च कोटीचं आयोजन पाहतोय आपण. A1 जोडीच्या माध्यमातून पिंटू शेठ पाटील आणि अधिक पाटीलच्या माध्यमातून आणि संपूर्ण ऑल संघाच्या माध्यमातून. फुल टॉस चेंडू करारा फटका पाहतोय आपण. फेकून देतो चेंडूला लॉंग ऑन च्या वरतून आणि नो बॉल इशारा. षटकार. फटका मारलाय आणि एक चांगला निर्णय. तिथं मात्र भीमर हा चेंडू होता. आता मात्र धावेचा आलेख इथं मात्र वाढताना पाहतोय. सागर इज अ ग्रेट बॅटिंग. सज्ज होताना गोलंदाज राईट अमोर द विकेट. फ्री हिट. याच पात्र ड्राईव्ह केलंय हवेत, पण तिथं मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. स्वीपर कव्हरकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीची मागणी सहज पूर्ण होताना पाहतोय. धावसंख्या 18. आमचे गुणलेखक समालोचकचा पाठीचा कण्णा म्हणून समजला जातोय विघ्नेश. सागर आता मात्र एक क्लास फलंदाजी करताना पाहतोय आपण. पुढचा चेंडू. याच पात्र स्लॉक स्वीपचा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परतीचा प्रवास करावा लागेल आणि इथं मात्र सागरा फलंदाज बाद होतोय.
एक सावध फलंदाजी करताना पाहतोय आपण प्रेम भंडारी याला. धावसंख्येत हळूच भर पडते. धावसंख्या 19. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 54 धावाचं टार्गेट स्वीकारताना उसाटणे संघ थोडासा इथं मात्र संघर्ष करताना पाहतोय. खेळण्यासाठी इथं मात्र पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी पाहतोय आपण संकेत. कल्याण ग्रामीणचा हा बिग शो पाहतोय आपण. राईट आमोर द विकेट. पुढचा चेंडू याच पात्र एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. क्षेत्ररक्षक सज्ज तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र संकेत पूर्ण करेल. खातं उघडतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावाचं टार्गेट स्वीकारताना 2 गडीच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर धावा आहेत त्या 20. धन्यवाद डीजे. धन्यवाद. तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. एवन जोडी सापाट गावाची पाहतोय आपण. पिंटू शेठ पाटील आणि अधिक पाटील यांच्या माध्यमातून खूप उच्च कोटीचा हा टेनिस क्रिकेटचा आपण महासंग्राम पाहतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या पाहतोय आपण 54 धावाचं टार्गेट स्वीकारताना उसाटणे संघाची स्थिती थोडीशी मजबूत आहे. विकेट जरी 2 गेले असतील मात्र सरासरी चांगली आहे. याच पात्र लॉफ्टेड फटका उंच उंच आणि लांबच लांब पल्ल्याचा ठोकलाय या चेंडूला षटकार. योगराजला पाहतोय. काय खालाय आणि काय नाही. योगराज दादा यो नाही आज ठीक तो बोला आरडात गेला तर मला इकडे बी वाटला जा ते आवेल गाड्या नाही हॉर्न वाजत आवडा तो बॉल. क्या बात आहे डीजे. अधूनमधून क्रिकेट रसिकाचं मनोरंजन करताना याच पात्र हा चांगला चेंडू होता. अप्रतिम चेंडू. टप्पा पडल्याचा चेंडू आणि उचली घेऊन जाणारा होता विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या जर पहिले आपण धावफलक होता मात्र खूप चांगली आहे. 26 आहे. एक अतिशय लाजवाब षटकार ठोकला होता संकेतच्या बॅटमधून. क्रमांक 4 वरचा हा फलंदाज अतिशय क्लास आहे आणि कित्येक सामन्यामध्ये पाहिलं आपण उसाटणे संघाला या फायटर खेळाडूंनी संघाला विजय मिळवून दिलाय. तो संकेत सज्ज होतोय खेळण्यासाठी. गोलंदाज मात्र सज्ज होताना आकाश कंटिन्यू आहे. पुलचा फटका अतिशय चांगला आहे. कॉर्नरच्या वरतून ठोकलाय. अजून एक षटकार. सुरेख अफलातून उच्च कोटीची फलंदाजी कशाला म्हणतात हेच सांगतोय संकेत नावाचा हा फलंदाज. जय मसोबा उसाटणे संघाचा मधल्या फळीतला एक धमाकेदार फलंदाज. याच पात्र फोर्स करण्याचा प्रयत्न हवेत आहे पण खेळ होण्यासारखी संभावना दिसत नाहीये. एक धाव पूर्ण आणि तोपर्यंत मात्र संधी होती सहज. संकेत यांच्याजवळ दुसरी धाव पूर्ण करतोय. खेळपट्टीवर जसा संकेत यांचं आगमन झालं आणि अक्षरशः पाहतोय की आपण धावाचा आलेख जो आहे तो उंचावलेला आहे आणि संघाची धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र पुढे सरकणार 34. म्हणजे असं वाटलं होतं की पहिल्या 2 षटकापर्यंत पूर्णपणे बॅकफुटला आहे पण 300 षटकामध्ये एक चौपेट लाजवाब उच्च कोटीची फलंदाजी संकेत यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. आता मात्र 20 धावेची आवश्यकता इथून सामना जिंकण्यासाठी. यावेळेस दबाव साफ दिसतोय आकाश यांच्यावर कारण की समोर संकेत नावाचा हा वादळ आहे. जय मसोबा स्पोर्ट उसाटणे संघाचा भिंत म्हणून खेळताना ओळखली जाते. त्याच प्रकारे तो अतिशय जबरदस्त उच्च कोटीची फलंदाजी त्याच्या बॅटमधून पाहतोय. अद्भुत फलंदाजी करताना पाहतोय आपल्या संघासाठी. गोलंदाज सज्ज होताना परत तो शतक्षण कायम आहे. बॅकवर्ड पॉईंट गली शॉट थर्डमॅन फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. पुढचा चेंडू याच पातळीला दुरून खेळण्याचा प्रयत्न. मोठी कट आणि विकेटचा पतन पाहायला मिळालं आणि फलंदाज बाद होतो. याच पातळ तो संकेत. रॉयल कारभार त्या राहुल भाई नाव
तर तिसऱ्या विकेटचं पतन पाहतोय आपण. असं वाटलं होतं की हा सामना लगेच संपून टाकेल संकेत, पण याचा अडथळा दूर केलाय. इथे मात्र गोलंदाज आकाशाने ज्या प्रकारे चेंडू टाकला होता थोडासा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू बॅटची कडी घेतोय आणि फ्लॅश स्लिप मार्गे शॉट थर्मॅनकडे आणि एका चांगलं झेल टिपलंय आणि तिसरा फलंदाज बाद होतोय तो जय मसोबा उसाटणे संघाचा. 54 धावाचं टार्गेट आहे. 3 बाद धावफलकावर धावा आहे त्या 34. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 20 धावेची आवश्यकता असेल. सामना अजून संपला नाहीये कारण की दोन्ही संघाकडे जर पाहिलं आपण तर 50-50 अवस्थेमध्ये सामना येऊन टेपलाय. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण. आता मात्र नितीन यावेळेस पात्र लाईन कुठे हे चेक करताना टप्पा पडला तर चेंडू खूपच बाहेर वळतोय. पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. हा चेंडू परत टाकावा लागेल. धावसंख्येत मात्र बदल होतोय. धावसंख्या 35. 35 लॉस ऑफ 3 विकेट्स. ज्या प्रकारे संकेत यांनी तिच्या बॅटमधून 2 षटकार ठोकले होते असं वाटलं होतं की सामना सहज घेऊन जाईल, पण इथं मात्र छान कमबॅक करताना गोलंदाज आकाश. पुढचा चेंडू याच पाता चांगला फटकाय उडवलाय चेंडूला मिड विकेटच्या वरतून ठोकलाय. अजून एक उत्तुंग षटकार. आपण अतिशय चांगलं थेट प्रेक्षेपण. प्रेम व्यक्तिगत जर पाहिलं पण 5 चेंडूचा सामना केलाय त्यामध्ये त्यांनी 3 धावा बनवले. नितीन मात्र एकच चेंडूचा सामना केलाय आणि षटकारी मात्र डावाची सुरुवात करतोय. गेसर हा संघ असं वाटलं होतं की एक टफ फाईट करेल, पण आता मात्र अगदी समीकरण सोपं आहे. जय मसोबा उसाटणे संघा समोर 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 13 धावेची आवश्यकता आहे आणि या प्रकारे नितीन नावाचा आपल्याला खेळपट्टी आलाय आणि त्याने सांगितलंय की माझ्या संघाला मी विजय मिळवून देईल. पहिल्या चेंडू समोर जाताना मात्र षटकाराने स्वतःचं खातं उघडलं होतं. नाणेफेकीचा कॉल उसाटणे संघाने जिंकलं होतं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि तो निर्णय अचूक ठरवला होता. 5 षटकामध्ये 53 वर रोखल्या गेलं. त्यानंतर मात्र 54 धावाचं टार्गेट स्वीकारताना मात्र 3 षटकापर्यंत एका चांगल्या स्थितीमध्ये जय मसोबा उसाटणे संघ आपण पाहतोय. इथून मात्र जर सामना जिंकायचा असेल तर मात्र एका चांगली बॉलिंग करावी लागेल. पहिलाच बॉल अपरकडचा अंदाज बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडूला पाठवलाय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. येतोय दमदार हा चौकार. पण टप्पा आपण थोडासा आउटस्विंग चेंडू पाहायला मिळालं. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 8 धावेची आवश्यकता असेल. गोलंदाज योगेश मारा करताना पाहतोय आपण. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या. स्वीप करायचं होतं, प्रश्न विचार लागला पण सहमत नाही. ॲक्च्युअली चेंडू कुठं ब्रश झालं हे पाहावं लागेल. लेग बायचा इशारा देते पंचाच्या माध्यमातून. या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 47. सामना जिंकण्यासाठी इथून फक्त आणि फक्त 7 धावेची आवश्यकता आहे. नितीन मात्र पाहतोय की एकच चेंडू खेळलाय त्यावर षटकार ठोकले. एका बॉलवर षटकार ठोकला होता आणि आता मात्र समोर असेल गोलंदाज. हुकचा फटका A1 क्वालिटीचा ब्रँड आहे. आउट ऑफ पार्क येतोय. या चेंडूला षटकार. राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा गुलखंद खेळवा. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा. राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा
पाटीलजी धन्यवाद. उच्च कोटीची फलंदाजी कोणाला म्हणतात तर बघा, ज्या प्रकारे इथे मात्र नितीन नावाचा फलंदाज खेळपट्टीवर आलाय आणि फक्त 2 चेंडूचा सामना त्यांनी केला आणि 2 चेंडूवर स्ट्राईक रेट जर पाहिली आपण 600 ची स्ट्राईक रेटने इथे मात्र तो फलंदाजी करताना 2 चेंडूवर तब्बल 12 धावा, त्या पण 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त आता मात्र एका धावेची आवश्यकता असेल. या चेंडूवर सामना फिनिश करेल काय नितीन. यावेळेस मात्र पुढे सरसट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, निशाणा लागत नाहीये आणि याचबरोबर जय मसोबा उसाटणे संघाची दमदार कामगिरी आणि एक मोठा विजय संपादन केला. तब्बल 7 विकेटनी हा सामना जिंकलाय इथे मात्र जय मसोबा उसाटणे संघाने. तर मॅन ऑफ मॅच आपण देणार आहोत संकेत पाटील, ज्यांनी ऑलराऊंडर परफॉर्मन्स केलाय तो संकेत पाटील ठरतोय सामनावीर. 3 विकेट आणि 15 धावा म्हणजे एक बहुमूल्य उच्च कोटीची कामगिरी तिच्या माध्यमातून पाहिली आपण. तर संदप संघाचा संगणक आपण टॉस बॉक्समध्ये यायचा आहे. संदप संघाचा संगणक दरम्यान व्यासपीठावर आमचे पाहुण्याचं आगमन झालेलं आहे. आदरणीय अशोक पाटील साहेब सापाट गावाचे समावेशक आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण एक सुंदर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे. संकेत आपण लगेच या. त्यानंतर मात्र आपण टॉस बॉक्समध्ये जाणार आहोत. तिथं मात्र व्हॉइस ऑफ